5वीच्या मुलांनो, आज मराठीच्या वर्गात आपण 25वा धडा मालतीची चतुराई हा पहिले वाचणार आहोत. आणि वाचल्यानंतर याच्यातले जे कठीण वाचताना जे कठीण शब्द मध्ये येणार त्यांचे मी तुम्हाला हिंदीमध्ये जे आहे रूपांतरण करून सुद्धा सांगणार. पहिले आपण धडा वाचणार आणि त्याच्यानंतर आपण ह्याचं जे आहे जे स्वाध्याय वगैरेचे जे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं स्पष्टीकरण सांगणार. तर आपण सर्वात प्रथम धडा बघूया, मालतीची चतुराई. येथे एक चित्र दिसत आहे बघा. या चित्रामध्ये एक बाई उभी आहे, एक इथे बैल दिसत आहे आणि एक माणूस इथे दिसत आहे. डोक्यावर हात ठेवलेला माणूस दिसत आहे आणि हे काहीतरी आपसात बोलत आहेत. आता आपण धडा बघणार. मलण्णा शेतावरून घरी आला. आता हा व्यक्ती जो आहे तो आहे मलण्णा याचं नाव काय आहे? मलण्णा शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले, त्यांना चारा पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. मलण्णा शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला, पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. ठीक है. शेतावरून मतलब खेत पे से. गोठ्यात, आपको मालूम है गाय और बैलों को बांधने के लिए जिसे हम तबेला कहते हैं, मराठी में उसे गोठे में बैल और गायों को बांधा जाता है. यहाँ पे हाथ पाय धून मतलब धोना, धो करके. जेवण मतलब खाना, भोजन. शेतातील कामाने खूप दमला यानी थकना, थक जाना. अंथरुण यानी बिस्तर. लवकर यानी जल्दी. सकाळी तो लवकर उठला, लवकर मतलब जल्दी. पाहतो यानी देखना. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मलण्णाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. झटकन मतलब तुरंत. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. नवल यानी आश्चर्य. मलण्णाने आणि मालतीने गावात बैलांचा शोध सुरू केला. शोध मतलब खोजना. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना यानी मिलना. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे? अब क्या करें? बैल कोठे गेला असेल? एकच बैल. शेती कशी करायची? एक बैलों से तो खेती होती नहीं. खेती में 2 बैलों की ज़रूरत होती है. मलण्णा डोक्याला हात लावून बसला. डोक्याला मतलब सिर पे हाथ लगा के बैठ गया. 3-4 दिवस गेले. मलण्णा मालतीला म्हणाला, आपण तालुक्यात जाऊ. तालुका मतलब तहसील. तिथे गुरांचा बाजार भरतो. गुरांचा मतलब जानवरों का. तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? नांगरणी यानी जोतना. खेत को जो जोतते हैं ना, उसे मराठी में नांगरणी बोलते हैं, जोतने की क्रिया को. दोघे तालुक्यात आले. तालुक्यात मतलब तहसील में. गुरांचा मोठा बाजार भरला होता. गुरांचा मतलब जानवरों का. बाजारात जानवरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. तभी मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. झटकन यानी तुरंत. हा तर आमचा बैल असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले मतलब उसको पुचकारना, जैसे बोलते हैं ना, प्यार से उसको हाथ सहलाने लगी. या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आरडाओरडा मतलब चिल्लाना. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. जिसने बैल चुराया था वो डर गया, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. लेकिन उसने ऐसा दिखाया नहीं और वो मालती के साथ भांडू लागला मतलब झगडने लगा. तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मी याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला.
उसने कहा मैंने इसे लहानाचा मोठा मतलब छोटे से बड़ा मैंने किया है. कांगावा करू लागला यानी शोर करने लगा. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. झगड़ा देख कर के लोग जमा हो गए वहाँ पे. मालतीच्या लक्षात आले, मालती के ध्यान में आया, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. सहजासहजी मतलब आसानी से. काहीतरी युक्ती केली पाहिजे, कुछ चतुराई करनी चाहिए. तिने झटकन बैलांच्या डोळ्यावर हात धरला. उसने क्या किया? उसने तुरंत बैलांच्या डोळ्यावर हाथ धरला मतलब बैलों की आंखों पर उसने हाथ रखा, बंद किया और बोला सांग बरं. और उसने पूछा सांग बरं याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? यानी बताओ इसका कौन सा डोळा यानी किस आँख से अंधा है. अधू मतलब अंधा, अधू मतलब हाँ अंधा या एकदम कम दिखना जिसमें विजिबिलिटी एकदम कम हो. डावा की उजवा मतलब दायां, बायां की दायां. मालती ने चोराला विचारले. देखो इसमें डावा मतलब होता है बायां और उजवा का मतलब होता है दायां. मालती ने चोराला विचारले. चोर गोंधळला. चोर घबरा गया आणि म्हणाला माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. मेरे बैल का बाईं आँख जो है वो अंधी है, उससे उसे दिखाई नहीं देता है. तो मालती ने पूछा नक्की ना, यानी सही ना, निश्चित है ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा, नहीं तर तो माझा. तो उसने बोला अगर इस बैल का जो बायां आँख है अगर उससे वो अंधा हुआ तो वो बैल तुम्हारा नहीं तो मेरा, ऐसा मालती ने कहा. मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. अब देखो वो चोर गोंधळ यानी वो थोड़ा यानी उसे चल बिचल हो गया कि ये सही में ही उसका बायां आँख से अंधा है कि दाएं आँख से अंधा है. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. यानी उसे ऐसा लगने लगा अरे इस स्त्री के बोलने के अनुसार लगता है इस बैल की बाईं आँख में समस्या नहीं है. नहीं माझा बैल उजव्या डोळ्याने अधूआ है. फिर उसने तुरंत अपनी बात को पलटा और उसने कहा नहीं मेरा बैल जो है दाईं आँख से अंधा है. चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला. जैसे उसने ऐसा कहा मालती ने बैलों के आँख पर से हाथ हटाया. अरे चोरा, या बैलांचे दोन्ही डोळे चांगले आहेत असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. भंबेरी उडाली मतलब वो खूपच गोंधळून गेला, यानी बहुत ही ज़्यादा वो समझ गया कि उसकी चोरी पकड़ी गई है. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली और लोगों के सामने इस चोर की चालाकी आ गई. सगळ्यांनी मालतीचे चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मलण्णा आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. इस तरह से यहाँ ये आपका पाठ पूरा हुआ. आपको पहले इस पाठ को अच्छी तरह से पढ़ना है, फिर इसे समझना है और उसके बाद इसके स्वाध्याय के प्रश्नोत्तर आपको लिख के दिखाने हैं.